नमस्कार. स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा दिवस. आपल्या देशाच्या प्रगतीसोबतच आपण ज्या मातीतून आलो त्या आपल्या गावासाठी आणि आपल्या मातीसाठीही काहीतरी योगदान देणं हीच खरी जबाबदारी आहे. कोकणातील एक चाकरमानी म्हणून माझंही या मातीशी एक अतूट नातं आहे आणि हे नातं जपत आम्ही आपल्या गावासाठी, निसर्गासाठी आणि पुढच्या पिढीसाठी काय योगदान देत आहोत हेच आज तुम्हाला रॅनकोच कोकणात बंगलाच्या माध्यमातून सांगायचं आहे. माझं रॅनकोच कोकणात बंगलामध्ये घर आहे याचा मला अभिमान आहे, कारण हे फक्त माझं घर नाही तर माझ्या गावाच्या विकासातला माझा सहभाग आहे. मी स्टॅम्प ड्युटी भरून विकत घेतलेल्या जमिनीपैकी काही जमीन गावातील रस्त्यांसाठी दिली आहे. गावातील पाण्याची पातळी वाढावी आणि भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी माझ्या विहिरी रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने तयार केल्या आहेत. मी गावामध्ये जे घर बांधलं त्यातून स्थानिक कामगार, कारागीर आणि व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. गावातील लोकांना काम मिळालं, व्यवसायाला चालना मिळाली आणि स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत झाली. गावामध्ये जी आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली म्हणजे आमच्या डेव्हलपरने जमीन घेताना आणि परत आम्ही घेताना अशी 2 वेळा आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली. त्या स्टॅम्प ड्युटीपैकी 40% ग्रामपंचायतीला व 60% जिल्हा परिषदेला निधी मिळालेला आहे. त्यामुळे माझाही माझ्या गावाच्या आणि जिल्ह्याच्या विकासात हातभार लागला आहे. मी जरी चाकरमानी असलो तरी माझं गाव आणि माझी माती विसरलो नाही. मी वृक्ष लागवड करून 8 ते 10 झाडे लावली आणि ती जगवली आहेत. निसर्गाने दिलेला ऑक्सिजन, सावली आणि फळांचं देणं पुढच्या पिढ्यांसाठी जपण्याचं काम मी करत आहे. आज आम्ही 438 कुटुंबे मिळून निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड आणि गावाच्या विकासाचं कार्य करत आहोत आणि हे कार्य भविष्यातही सुरू ठेवणार आहोत. आमच्या पुढच्या पिढ्यांना या झाडांमधून फळं मिळतील, स्वच्छ हवा मिळेल आणि निसर्गाशी असलेलं नातं अधिक दृढ होईल. आम्ही गावाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता गावाच्या प्रगतीत आमचं योगदान देत आहोत. आम्ही जेव्हा गावी येतो तेव्हा स्थानिक कामगार, व्यावसायिक आणि गावातील अनेक कुटुंबांना रोजगार आणि सहकार्य मिळतं. गावातील रस्ते, पाणी, पर्यावरण आणि विकासाच्या प्रत्येक टप्प्यात आमचा हातभार लागलेला आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर गावाशी नातं जपतो, निसर्ग जपतो आणि पुढच्या पिढ्यांसाठी एक समृद्ध कोकण घडवतो. म्हणून रॅनकोच कोकणात बंगलाच्या माध्यमातून आमच्या पिढ्यानपिढ्यांना आरोग्यम धनसंपदा लाभणार आहे.